पोलिसांनी बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटही बनवायचे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। बनावट कॉल सेंटर चालवणे आणि महिलांची फसवणूक करण्यासाठी मॅट्रिमोनियल साइटवर बनावट मॅट्रिमोनियल प्रोफाइल तयार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। आतापर्यंत 30 महिला याच्या बळी ठरल्या असून त्याच्याकडून अंदाजे 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। याशिवाय चॅटिंग वेबसाईटसाठी वापरलेले 9 लॅपटॉप आणि राउटर मुंब्रा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे। यापूर्वी देखील एका आरोपीला अटक करण्यात आली होती। वास्तविक काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून महिलांना फसवणाऱ्या एका आरोपीला भोपाळ येथून अटक केली होती। त्याने महिलेची 13,68,000 रुपयांची फसवणूक केली। तर आरोपीने महिलेला लग्नाचं आमिषही दाखवलं होतं। मात्र अटकेनंतर पोलिसांनी कडक चौकशी केली असताना त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे। यानंतर पोलिसांनी छापा टाकून दुसऱ्या आरोपीलाही अटक केली आहे। दुसरा आरोपी हिंदी आणि भोजपुरी भाषेत छोटे छोटे व्हिडिओ बनवत असे। याशिवाय तो महिलांना अडकवून त्यांची फसवणूक देखील करायचा। तसंच अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप ठाणे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी सांगितले की मुंब्रा पोलीस ठाण्याचे सायबर सेलचे अधिकारी प्रवीण सुरवाडे आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा सातत्याने तपास करत होते। हे लोक महिलांना लग्नाचा आमिष देऊन ऑनलाईन फसवायचे। यावेळेस भोपाळ येथून एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याने त्याचा मुख्य सूत्रधार इजाज अहमद इम्तियाज वय वर्ष 32 याची माहिती दिली। दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेश लखनौ येथून अटक करण्यात आली आहे। तर एजाज अहमद इम्तियाज हिंदी आणि भोजपुरी भाषेत छोटे व्हिडिओ बनवायचा। लखनौमध्ये 1200 स्क्वेअर फूट पसरलेल्या एका खोलीत त्याने एका वेबसाईटच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ आणि चॅटसाठी प्लॅटफॉर्म तयार केला होता। आरोपी एजाज अहमद इम्तियाजला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।